नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 11 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रातील संपूर्ण मराठी माणसासाठी आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरात कोरणारा असा हा दिवस ठरतोय आणि त्याला कारण आहे ठाकरे. हे फक्त आडनाव नाहीये, तर हे आहे मराठी माणसाला एकवटणारं एक रसायन. सबंध महाराष्ट्राला ज्या भावंडांच्या एकत्रीकरणाचे वेध लागले होते, आज तो अखेर दिवस आलाय. आज दोन्ही ठाकरे बंधूंची युती होणार आहे. युतीची घोषणा करण्यासाठी वेळ ठरवली आज दुपारी 12 वाजताची. वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये दोन्ही बंधूंची युतीची घोषणा करणार आहे. या घोषणेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुंबईसह इतर महानगरपालिकांमध्ये ही युती होणार असल्याचं संजय राऊतांनी जाहीर केलंय. तसंच त्याच वेळी जागा वाटपाबाबतची सर्वच्या सर्व उत्तरं मिळतील असं सुधा राऊत म्हणाले. बाला साहब ठाकरे ने शिवसेना का जो निर्माण किया वो यहाँ के भूमिपुत्रों के लिए किया, उनके न्याय और उनके हक के लिए किया। 20 साल ठाकरे बंधु, ठाकरे ब्रदर्स एक साथ नहीं रहे, उसका बहुत बड़ा नुकसान राज्य को और हम सबको भुगतना पड़ा। लेकिन अब भारतीय जनता पार्टी को सबक सिखाने के लिए, उनकी जो लूट चल रही है मुंबई में, वो रोकने के लिए उद्धव जी और राज जी आज एक साथ आए हैं। हम एक साथ मुंबई के साथ 10 महानगर पालिका में एक साथ चुनाव लड़ेंगे। त्यामुळे आज मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीबाबत घोषणा होणार आहे. दरम्यान आज ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा केली जाईल. ठाकरे बंधू स्मृतीस्थळावर अभिवादन करणार सुद्धा आहेत आणि त्यानंतर ते वरळीच्या दिशेनं कूच करतील. दोन्ही भावंड आज एकत्रितपणे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते वरळीतल्या ब्ल्यू सी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेसाठी रवाना होतील. यावेळी मोठी चोख सुरक्षा व्यवस्था सुद्धा तैनात करण्यात आलेली आहे. स्मृतीस्थळाला सुद्धा खास अशी सजावट करण्यात आलेली आहे. दरम्यान मराठी माणसासाठी आजचा दिवस हा मंगलमय दिवस आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. दिल्लीच्या बूट चाट्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आलाय असं राऊत म्हणतात. बूट चाटण्याची सध्या रंगीत तालीम सुरू आहे असा सुद्धा टोला संजय राऊतांनी लगावला. राज्यामध्ये जिथे शक्य आहे तिथे एकत्रित लढणार असं सुद्धा संजय राऊत म्हणतात. तर मुंबई, नाशिक आणि पुण्याचं जागा वाटप पूर्ण झालंय असं सुद्धा राऊतांनी सांगितलंय. मुंबई महानगरपालिकेवर भगवा झेंडा फडकणारच असा सुद्धा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला. प्रमुखांचे आशीर्वाद घेऊन, त्यांना मानवंदना देऊन महाराष्ट्रातल्या एका ऐतिहासिक पर्वाची जी सुरुवात करतो. आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. त्यानंतर 12 वाजता पत्रकार परिषदेमध्ये राजकीय युतीची घोषणा होईल. आजचा दिवस महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी अत्यंत मंगलमय आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबई, नाशिक, पुणे या महानगरपालिका तर आहेतच. इथे आमची जागा वाटपासंदर्भातली चर्चा संपलेली आहे. याशिवाय इतर महानगरपालिका जिथे जिथे शक्य आहे तिथे आम्ही एकत्र महानगरपालिका लढण्यासंदर्भात काम करतो. ज्यांना शिवसेनेनं गेल्या 50-55 वर्षामध्ये अनेक सोयी सुविधा दिल्यात, त्यांचं रक्षण केलं. भारतीय जनता पक्ष हे 1992 साली बरं का शेपूट घालून बसलं होतं आतमध्ये, तेव्हा आमची पोरं तलवारी आणि बंदूक आणि बॉम्ब घेऊन बाहेर पडले होते रक्षणासाठी. मी आता तोंडावर सांगतो, कुठे होते भाजपवाले? आता मोठे हिंदुत्वाचे रक्षक म्हणून मिरवत आहेत. हे हिंदुत्वाचे भक्षक आहेत सगळे आणि मराठी माणसाचे भक्षक आहेत या महाराष्ट्रामध्ये. आम्हाला सांगू नका. दरम्यान राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत युतीसाठी 24 डिसेंबर हीच तारीख का निवडली आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर राज ठाकरेंच्या सर्व गाड्यांचा नंबर आहे 9. सत्तावीस नोव्हेंबर 2005 ला राज ठाकरेंची शिवसेना सोडण्याची घोषणा झाली तेव्हा 27 नोव्हेंबर ही तारीख होती. 7 + 2 = 9. 9 मार्च 2006 ला मनसेची स्थापना करण्यात आली आणि तारीख होती 9.
18 मार्च 2006ला मनसेची पहिली सभा झाली आणि त्यावेळेचं आपण गणित पाहतोय 1+8 = 9. वैयक्तिक आयुष्यातही राज ठाकरेंचा लकी नंबर आहे 9. अमित ठाकरेंच्या लग्नाची तारीख 27 जानेवारी म्हणजे 7+2 = 9. अमित ठाकरेंच्या लग्नाचा मुहूर्त 12:51 म्हणजे 1+2+5+1 = 9. 24 डिसेंबर पूर्ण तारीख 24 डिसेंबर 2025 म्हणजेच 2+4+1+2+2+0+2+5 = 18. 18 म्हणजेच 8+1 = 9.